शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। शेतकरी बांधवांसाठी आली आत्ताची सर्वात मोठी खुशखबर। अखेर आता पीक विम्याचा निर्णय झाला। पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती। पीक विमा नेमकं कधी येणार? आता सरकारने निर्णय घेतला आहे। अनेक महिन्यापासून थांबलेली रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जात आहे। भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की पीक विम्याचं वितरण कधी सुरू होणार, तर आज या ठिकाणी मुहूर्त लागला आहे। भरपूर दिवसापासून नुसतं पीक विमा मंजूर झाला होता, महिने गेले, वर्ष देखील गेले, परंतु पीक विमा मंजूरच राहिला, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नव्हता। परंतु आता शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे। डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत पीक विमा भरपाईचे तात्काळ वितरण सुरू करण्याचे आदेश सध्या दिले आहे। अनेक महिन्यांपासून थांबलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये वाढलेली चिंता आता दूर झाली आहे, कारण सरकारने तत्पुरते संपूर्ण प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय केलेला आहे। म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, मागे पीक विमा वितरण थांबविण्यामध्ये आलं होतं, हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे। पीक विमा भेटत देखील नव्हता, म्हणजे की बघा काही शेतकऱ्याला पीक विमा भेटला होता, 25% शेतकऱ्याला तो पीक विमा 25% पुरताच मर्यादित राहिला। आता राहिलेल्या 75% शेतकऱ्यांचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत होता। परंतु सरकारने आता निर्णय घेतला आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे। मागे तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परंतु आता सरकारने सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटीच्या प्रणालीच्या माध्यमातून निधी वितरित करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे। यामुळे विशेषतः अतिवृष्टी, गारपीट व ढगफुटीने प्रभावित भागांतील शेतकऱ्याला मोठा श्वास मिळणार आहे, शेतकऱ्याला मोठा आधार आता मिळणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्याला कर्जफेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होतं। या परिस्थितीची गंभीरता लक्षामध्ये घेऊन आता राज्य शासन व केंद्र शासन दोघांच्या माध्यमातून तातडीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मदत आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो। भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याच्या बातम्या पाहू कंटाळला असताल, परंतु बघा सत्य कोणीही सांगितलं नव्हतं, आज अखेर सत्य बातमी समोर आली आहे। बघा सरकारने सांगितलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये पूर्णपणे बरोबर अशी नोंदवली गेली अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे। आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार सुरू होते आणि या ठिकाणी भरपूर शेतकऱ्याला तर पीक विमा भेटलेला देखील आहे। आतापर्यंत जर का तुम्हाला पीक विमा भेटला नसेल तर चिंता करू नका, सरकारने सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पीक विमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। शासनाचा उद्देश आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला एका दिवसामध्ये आज पीक विमा मिळावा। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की आता यादी जाहीर झाली। बघा यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही एकदा चेक करून घ्या। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। अगदी 1 घंट्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तृत चर्चा सध्या झालेली आहे। हवामानामध्ये अचानक घडलेला बदल, अनियमित पावसाचा पॅटर्न, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाले होते। कोणाचे जनावरं देखील वाहून गेले तर कोणाच्या जनावरांचा मृत्यू देखील झालेला आहे। यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले। आता शासनाने यावर डायरेक्ट तोडगा काढला आहे आणि यादी जाहीर करून दिली आहे
पहा शेतकरी बांधवांनो, या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 100% अशी रक्कम आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र आर्थिक मोठा पॅकेज आता जाहीर केला आहे, मंजुरी आता दिली आहे. या पॅकेजसोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आता सुधारण्यात मोठी मदत देखील मिळणार आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार देखील आता ठरू शकते. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता की पीक विमा आम्हाला कधी मिळणार, तो क्षण आता आला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, हे आपलं अधिकृत असं चॅनल आहे, ज्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बातमी पुरवली जाते. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन पहिल्यांदा आला असताल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा, कारण अशा न्यूज तुम्हाला कुठेही पाहायला मिळू शकणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने मदत वितरणासाठी 3 टप्प्याची योजना सध्या आणलेली आहे. म्हणजे की बघा सरकारने सांगितलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने यादी देखील सांगितली. सरकारने टोटल असे 3 टप्पे करण्याचे नियोजन केलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पुन्हा 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्हे, अशा 12 टप्प्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार आहे. बघा या 12 जिल्ह्यांना प्राधान्य आज देण्यामध्ये आलं आहे. या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यामध्ये दुसरा व तिसरा टप्पा लवकरच जमा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीबीटीच्या व्यवहारांना दररोज काही तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा 1 दिवस देखील लागू शकतो. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तरीही सरकारने सर्व अधिकाऱ्यांना प्रक्रिया लवकरात लवकर करावी यासाठी स्पष्टपणे आदेश दिले आहे. शेतकऱ्याला शक्य तितक्या लवकर मदत आता मिळणार आहे. शासनाचा मुख्य उद्देशच आहे की आज कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला निधी मिळालाच पाहिजे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या पाहिलेल्या आहे, परंतु कोणीही सांगितलं नाही पिकानुसार तुम्हाला रक्कम मिळणार. आता कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, भात जर तुमचं पीक असेल, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आणि अन्य पिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर देखील करण्यामध्ये आली आहे. नुकसानीचे प्रमाण 33% जास्त असल्यास शेतकऱ्याला 100% लाभ मिळणार. म्हणजे की सरकारने आता असं तसं 95-95 काही नाही शेतकरी बांधवांनो, फक्त या ठिकाणी 33% जर नुकसान तुमच्या भागामध्ये झालं असेल तर सरकार तुम्हाला 100% पीक विमा आता देणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंद पसरत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, नेमकं ते कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण पार पडणार आहे ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा सरकारने सांगितलं आहे, भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. काही भागामध्ये पावसाच्या जोरदार तडक्यामुळे भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे भात उत्पादकांना सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनाही दोन्ही सरकारकडून म्हणजे राज्य आणि केंद्र एकत्रित मदत आता शेतकऱ्याला मिळत आहे. तूर, मूग आणि उडीद या कडधान्याच्या उत्पन्नावरही बघा आता या ठिकाणी मोठा परिणाम झाल्याचे विशेष हिसाब करून निधी वाटप आता होत आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखंच आज झालं आहे, कारण की निर्णय घेण्यामध्ये आला आणि यादी देखील सांगण्यामध्ये आली. यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. अर्धवट माहिती घेऊन काही फायदा होत नाही, उलट नुकसानच होतं. आता काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते पॉईंट घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा सरकारने अशा अटी घातल्या आहे, त्या अटीचे पालन शेतकऱ्याला करावे लागेल तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. अन्यथा या ठिकाणी तुमचं खूप मोठं नुकसान देखील होऊ शकतो. बघा त्यामुळे अटी जाणून घ्या. आता बघा शेतकरी बांधवांनो, नुकसानग्रस्त भागांमध्ये विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अहवाल स्पष्ट दिसते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यांमध्ये बघा
या ठिकाणी आता शेतकऱ्याला मदत दिली जात आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भात आणि कडधान्य पिकांचे नुकसान झाले. बघा, त्यांना देखील यादीमध्ये सरकारने समाविष्ट केले. जिल्हा अधिकाऱ्यांना 24 तासात सतत मॉनिटरिंग करण्याचे आदेश देखील देण्यामध्ये आले आहे. बघा, प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी संवाद देखील वाढवला आहे. जेथे नेटवर्कची अडचणी येतात तेथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्या सोडायला देखील सांगितले आहे. काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बँकांना शाखांना अतिरिक्त काउंटर देखील उघडून दिले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे निधी वेळेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. आता महत्त्वाचा प्रश्न शेतकरी बांधवांचा, यादी काय आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वितरण पडणार? बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे जिल्ह्यांची यादी सांगितली. ती यादी तुमच्या समोर आहे. पुणे, बघा पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. या भागामध्ये अतिवृष्टी, सोयाबीन व बाजरी पिकाचे मोठे नुकसान झालं, तेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदवलं. त्यानंतर अहमदनगर जिल्हा, त्यामध्ये वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग आणि बघा या ठिकाणी तुमचा कोणताही बाग असो, द्राक्ष बाग असो किंवा चिकू बाग असो किंवा केळी बाग असो किंवा आंबा बाग असो आणि ऊस शेती, बघा अशा पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आणि बघा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज रात्रीपर्यंत जमा होणार. आता बघा पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा जो की तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. बघा गारपिटीमुळे द्राक्षे आणि कांदा, बघा आता या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे. आता पिकं कोणतंही असो, परंतु बघा शेतकरी बांधवांनो, आता द्राक्षे ज्या शेतकऱ्याचे एक अंगूर पिकाचे नुकसान झाले अशांना देखील लाभ मिळणार. आता सातारामध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे काही तालुके, काही पिकं बघा भरपूर या ठिकाणी वाहून गेले, त्यामुळे नुकसान झालं. आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सांगली. कृष्णा नदीच्या काठच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकाचे खूप मोठे नुकसान या ठिकाणी झाले. आता पुढील जिल्हा पाहणे अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की बघा कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठे नुकसान देखील सहन करावे लागले. बघा त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, कोल्हापूर जिल्हा अत्यंत महत्त्वाचा. बघा कोल्हापूर झाल्याच्या नंतर सोलापूरमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून आला. त्यानंतर धुळे जिल्हा आहे 8व्या क्रमांकाचा. अनियमित पावसाच्या पॅटर्नमुळे कपाशी आणि मका पिके बाधित या ठिकाणी झालेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. बघा जळगाव देखील जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे. मग पिकं कोणतेही असो, त्यानंतर परभणी, उस्मानाबाद, लातूर, बघा या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला आहे. काही ठिकाणी कोरड्या हवामानामुळे किंवा जास्त पावसामुळे शेती पिकं बाधित या ठिकाणी झालेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, हा निधी कोणकोणत्या बँकांमध्ये जमा होणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की बघा मागच्या वेळी जेव्हा पीक विमा आला होता, अनेक वेळा ठिकाणी असं घडलं की पीक विमा शेतकऱ्याला भेटलाच नव्हता, परंतु आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. बघा सरकारने पात्र बँकांची यादी देखील जाहीर केली, त्या यादीनुसार पीक विमा मिळणार. आता बघा कोणकोणत्या बँका पात्रतेमध्ये बसलेल्या आहे. बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यासाठी सहभागी बँकांची यादी आता आली असून सर्व बँकांना व्यवहार सक्षमता वाढवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यामध्ये आल्या आहे. आता यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC, त्यानंतर ICICI बँक, बघा या बँकेमध्ये निधी जमा होणार. नंतर बघा ॲक्सिस बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आपण बँकांची यादी पाहिली, जिल्ह्यांची यादी पाहिली आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता जाणून घ्या, जर तुमचं नाव यादीमध्ये आलं नसेल तर कसल्याच प्रकारे चिंता करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पुढील जिल्ह्याची यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये कळविण्यात येईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.